लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती सगळ्या राजकीय पक्षांच्या ज्या आहेत त्या गाठीभेटी सुरू आहेत, बैठका सुरू आहेत। कालच जे आहे ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मुंबईत दाखल झाले होते। त्यांनी मुंबईमध्ये जे आहे ते कार्यकर्ते आणि नेत्यांची एक बैठक बोलावली आणि आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीनाथन यांच्या नेतृत्वात जी आहे ती काँग्रेसची बैठक जी आहे ती पार पडली। या संदर्भात 27 फेब्रुवारीला पुन्हा एकदा जी आहे ती बैठक पार पडणार आहे। या मागचा बैठकीचा उद्देश हाच होता की जागा वाटप जे आहे ते कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात काँग्रेसचे, त्याचप्रमाणे बाकी जे मुंबईचे अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि इतर प्रवक्ते अतुल लेंडे आणि इतर काँग्रेसचे जे कार्यकर्ते किंवा नेते होते या बैठकीला उपस्थित होते। आणि या बैठकीनंतर जेव्हा पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळेस नाना पटोलेंनी जे आहे या संदर्भात आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील आहे, त्यामुळे आम्ही जे आहे ते 48 पैकी 42 जागा जिंकू असा विश्वास जो आहे तो नाना पटोले यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यावरून त्यांनी केंद्र सरकारवरती टीका केलेली आहे। त्याचप्रमाणे मोदी सरकार जे आहे ते भ्रष्टाचारांच्या फक्त वल्गना करतं परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडनं काहीच होत नाही आणि ज्यांच्यावरती मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत त्यापैकी 300 आणि जे भाजपचे सध्या 303 खासदार आहेत त्यामधले 165 जण जे आहेत ते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यातले 67 जण हे तर काँग्रेसमधूनच भाजपमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे फक्त भ्रष्टाचाराच्या वल्गना केल्या जात आहेत परंतु जे काही भ्रष्ट नेते आहेत त्यांना भाजपकडून एक प्रकारे सुरक्षा कवच दिलं जात आहे असं जे आहे ते नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। नक्की नाना पटोले काय म्हणालेत आपण पाहूयात। आणि शिवसेना उद्धव ठाकरे किंवा शरद पवार राष्ट्रवादी असा वाद नाही, सरळ आमची लढाई आता भाजप वर्सेस आहे। महाविकास आघाडी म्हणून आमची ती त्या पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे। आमचे शरद पवार जी असतील, उद्धव ठाकरे जी असतील यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि 27-28ला आम्ही बसून जवळपास फायनल स्टेजवर येऊ। आणि आम्ही सुरुवातीला सांगितले की काँग्रेसची भूमिका मेरिटच्या आधारावर राहणार आहे आणि ज्या जागा काँग्रेस जिंकेल तिथं काँग्रेस लढेल, ज्या जागा शिवसेना उद्धव ठाकरे जिंकेल तिथं ते लढेल आणि जिथं शरद पवारांचं गट जे आहे राष्ट्रवादी असेल ते जिथं जिंकेल तिथं ते लढतील अशा पद्धतीचं एक समन्वय। आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बद्दलचं सुद्धा चर्चा झालेली आहे, त्याबद्दल त्यांचंही आम्ही वाट बघतो आहे। त्यांच्याशी या आठवड्यामध्ये त्यांच्याशी चर्चा पूर्ण होऊन जाईल आणि ते पण आमच्याबरोबर या महाविकास आघाडीमध्ये जसं आमचे मित्रपक्ष समाजवादी आहेत, कम्युनिस्ट आहे, शिका आहे, असे अनेक पक्ष जे आहेत या सगळ्यांनाच सोबत घेऊन ही निवडणूक लढायचा आम्ही मानस केलेला आहे। त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आमच्या याच्यामध्ये समावेश करून ते पण आमच्या सोबत राहतील असा आमचा विश्वास आहे आणि त्या पद्धतीची आमची पूर्ण तयारी सुरू आहे। हा काँग्रेसचा आपण बघितलं नाना पटोले यांनी सांगितलं की देशातले जे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांच्यावरती आधी भाजप आरोप करतं आणि नंतर त्यांना वॉशिंग मशीन मध्ये घालून पुन्हा एकदा आपल्या पक्षांमध्ये जे आहे ते स्थान देतं। अशा प्रकारे फक्त भ्रष्टाचार मुक्तीच्या घोषणा यांनी केलेल्या आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र काही झालेलं नाहीये। एकंदरीतच या बैठकीमध्ये मूळ मुद्दा हा असला तरी जागा वाटप हे महत्वाची जे आहे या संदर्भात आज बैठक पडलेली आहे, पार पडली आणि 27 फेब्रुवारीला पुन्हा एकदा या संदर्भात बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीवर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे।